नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि आज आहे सोमवार मित्रांनो. आज ब्लॉक 13 साठी आपण गाडी काढतोय मित्रांनो. आज 13वा दिवस आहे आपल्या धंद्याचा. प्रवास कसा जातोय ते बघूया. शनिवार रविवार आपण गाडी काढलेली नव्हती म्हणून आपण काही ब्लॉग पण बनवलेला नाही आहे मित्रांनो. तर बघूया मित्रांनो धंदा काय झालेला आहे, 2 दिवसात धंद्याची स्ट्रॅटर्जी काय आहे. आणि आपण आजपासून आपल्याला प्राईममध्ये नाही आहे, आपण पोर्टर प्राईम पार्टनरमध्ये आपण आता ब्ल्यूमध्ये आहे. आपला स्कोअर कमी होता, 2 दिवसात धंदा केला असता तर तो स्कोअर पण आपण कवर केलेला असता, पण तो स्कोअर कवर करू शकलो नाही. आणि पोर्टरची खासियत हीच आहे की मित्रांनो, पोर्टरचा धंदा हा स्कोअरवरती डिपेंड आहे. तर आपला स्कोअर कमी होता, आपण प्राईममध्ये नाही आहे आता मित्रांनो. चला तर मग बघूया आजचा दिवस कसा जातोय, काय जातोय बघूया मित्रांनो. अजून तर काय भाडं वाजलेलं नाही. आता 10 सेकंदाचा आपल्याला डिले लागलेला आहे प्रत्येक भाड्यामागे. 1 हप्ता, 1 हप्त्यामध्ये आपण तर हा कवर करून घेऊ, डिले काढून घेऊया. बघूया गाडीत आलो आहे मित्रांनो. सकाळ सकाळ आपण गाडीची पूजा वगैरे करून घेऊया आणि बघूया पुढचा प्रवास कसा होतोय ते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो सांगण्यासारखं खूप काही आहे, बोलण्यासारखं खूप काही आहे, पण आपण जो 14-15 तास गाडी चालवतो मित्रांनो आणि त्याच्यामध्ये आपल्याला 14 ते 15 मिनिटामध्ये हा ब्लॉग बनवत असतो. मी तर म्हणतो की 10 मिनिटाचा हा ब्लॉग बनला पाहिजे, पण ते शक्य होत नाही आहे मित्रांनो. दिवसभर झालेला प्रवास असतो, प्रत्येक स्टेप बाय स्टेप माहिती पण द्यायची असते आपल्याला थोडीफार तरी. गाडी लोडिंग अनलोडिंग, भाडं आलं, कोणत्या रूटने चाललो आहे, कसं चाललो आहे, आणि 4-5 भाडी झालेली असतात मित्रांनो. चला आपण काही प्रॉब्लेम नाही, जेवढं होईल तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि यापुढेही अजून काही नवीन नवीन सत्य घटना, या प्रत्येक घटना आपण दाखवत जाणार आहोत मित्रांनो. चला तर मग ब्लॉगला सुरुवात केली आहे. आता कोणत्या भाड्याची वाट बघूया, कोणतं भाडं वाजतंय ते बघूया आणि प्रवास लोकेशन प्रमाणे ट्रिप मिळालेली आहे वसई विरारची. चला तर मग बघूया मित्रांनो. तुम्हाला हा स्क्रीनशॉट दिसतोय मित्रांनो, या स्क्रीनशॉट प्रमाणे आपल्याला वसई विरारला जायचं आहे. लोकेशन पॉईंट 2 किलोमीटर आहे. चला तर मग पिकअप लोकेशनला जाऊया, गाडी लोड करूया, काय मटेरियल आहे ते बघूया मित्रांनो आणि निघूया. सर्वात मुद्द्याचं म्हणजे वसई विरारवरून आपल्याला ट्रिप भेटेल का नाही हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि किती वेळानंतर ट्रिप मिळेल हेही आपल्याला बघावं लागेल मित्रांनो. चला कसा होतोय आजचा प्रवास, कसा होतोय बघूया. आपण श्रीहरिहंत कॉम्प्लेक्सला पोहोचलेलो आहे मित्रांनो. चला इथून राईड मारायचं आहे आपल्याला आणि 1 मिनिटावरतीच लोकेशन आहे. आता फायनली आपण लोकेशनला पण पोहोचलो, जवळच होतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. चला तर मग ट्रिप कंटिन्यू करूया. बघू शकता फायनली लोडिंग व्हायला गाडी चालू झालेली आहे. माल लोडिंग होत आहे, पटापट लोडिंग करून घेऊया आणि निघूया मित्रांनो. बघू शकता आपली गाडी लोड झालेली आहे. कॉम्प्रेसर आहेत कसले तरी, गाडी लोड झालेली आहे, बऱ्यापैकी माल गाडीत आलेला आहे. चला तर मग बिल घेऊया आणि निघूया मित्रांनो इथून. मग क्रॉस केलं, फाउंटनच्या घाट लागतोय आता मित्रांनो आपल्याला. ट्रॉफिक कुठेही लागलेलं नाही, रस्ता अतिशय मोकळा आहे. चला काही प्रॉब्लेम नाही आहे. का मोकळा आहे ते तर माहिती नाही, सोमवार आहे मित्रांनो. रस्ता उलट भरलेला पाहिजे होता, पण ट्रॉफिक अजून तरी कुठं लागलेलं नाही. आपण घाट चढतोय. चला तर मग बघूया, 1 तासात पोहोचतोय बरोबर वसई विरारला. गोलाई नाक्याला जायचं आहे आपल्याला. चला पटपट जाऊया आणि डिलिव्हरी देऊया मित्रांनो. बाबांनो आपण मीरा भाईंदरचा ब्रिज क्रॉस करून म्हणजेच वर्सोवाचा ब्रिज क्रॉस करून पुढे आलेलो आहे. पण राईट साईड बघताय फुल जाम लागलेली आहे आणि राईट साईडच्या गाड्या लेफ्ट साईडनं घुसा लागल्यामुळे इकडं पण ट्रॉफिक जाम व्हायला लागलेलं आहे. बघू शकता राईट साईडची लांब रांग आहे. 2 किलोमीटर मागच्या 2 किलोमीटरपासून ही रांग लागलेली आहे मित्रांनो राईट साईडची. लेफ्ट साईडच्या गाड्या हळूहळू तरी चाललेल्या आहेत. आणि लेफ्ट साईडला गाड्या हळू जाण्याचं कारण म्हणजे काय की लेफ्ट साईडवरून राईट साईडच्या गाड्या लेफ्ट साईडवरून येतात मित्रांनो. असं ट्रॉफिक झालेलं होतं, पण ट्रॉफिक कव्हर केलेलं आपल्याला जाण्यासाठी कुठे ट्रॉफिक नाही आहे. गाडी मस्त 40-43च्या स्पीडनं. चला मग पटपट जाऊया लोकेशनला पोहोचण्यासाठी. आता
20 मिनटं दाखवतं. लवकरच लोकेशनवर पोहोचूया, माल खाली करूया आणि भाडीची दुसऱ्या वाट बघूया. फायनली आपण लोकेशनला पोचलेलो आहे आता मित्रांनो. इथे माल खाली होणार आहे, ते जेवायला बसलेले आहेत आणि हा आपली गाडी आहे मित्रांनो. तर पटापट माल खाली करून घेऊन या आणि निघूया मित्रांनो इथून. चला पुढच्या भाड्यासाठी काय भाडं मिळतंय काय नाही ते पण बघूया आपण, पण पटापट माल खाली करून घेऊया. इथेच माल खाली करायचा आहे. चला तर मग बघूया कधी खाली करतात ते आणि निघूया. इथे मला वाटतं बकेट बनत आहेत मित्रांनो, काय बनतंय देव जाणे, पण इथेच खाली होतंय माल. बघू शकताय गाडी खाली व्हायला चालू झालेली आहे. गाडी खाली करूया आणि आपण लगेच निघूया मित्रांनो इथे. मित्रांनो आपण गोलाई नाक्याला आलेलो होतो भाडे घेऊन, ते बघितलं असेल तुम्ही. खाली गेलं मित्रांनो, पाऊण तास थांबलो आपण, वेट केला पण थेट भाडंच घेतलं मित्रांनो. चला तर मग आपल्याला दुसरं भाडं मिळालेलं आहे कामनवरून अंधेरीचं मित्रांनो. हेही भाडं तेवढ्याच प्राईसचं आहे, बघू शकता मित्रांनो, स्क्रीनशॉट टाकलेला आहे, तेवढ्याच अमाऊंटचं आहे आणि जबरदस्त धंद्याचा फीडबॅक भरून काढलेला आपला या भाड्याने. काही प्रॉब्लेम नाही आहे, आपण भरपूर खुश आहोत मित्रांनो. चला गरमी खूप आहे आणि तुम्ही रस्ता बघू शकताय तुम्ही, रस्ता वन वे चालू आहे, एका रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे रस्त्याला खूप खड्डे आहेत, धूळ माती पण खूप आहे मित्रांनो. आपण काचा वर करून गाडी चालवतोय मित्रांनो. थोडी AC पण लावलेली आहे, कारण ACची मजा गरमीमध्ये नाही घेणार तर कधी घेणार मित्रांनो, म्हणून AC पण लावलेली आहे आपण. चला पटकन जाऊया पिकअप लोकेशनवरती, गाडीत माल टाकूया आणि निघूया फायरिंग करून अंधेरीच्या दिशेने. चला तर मग होऊ शकताय फायनली आपण लोकेशनवरती पोचलेलो आहे. रिव्हर्समध्ये गाडी कंपनीच्या आतमध्ये लावलेली आहे. व्हिडिओ शूटिंग काढायला परवानगी नाही आहे, म्हणून रिव्हर्स कॅमेऱ्यातच तुम्हाला दाखवतोय मित्रांनो. चला तर मग बघूया मित्रांनो काय होतंय ते. आपल्या यातून पण दिसेल मित्रांनो 100% काय ही कंपनी आहे. बघू शकताय फायनली गाडी लोड झालेली आहे. बर्थडे केकचे जे वेगवेगळ्या डिझाईनचे डाय बनलेले आहेत चॉकलेटचे वगैरे, ते डाय भरलेले आहेत गाडीमध्ये. चला तर मग निघूया आता इथून. किती किलो माल भरलाय बघूया, बिल हातात घेऊया आणि निघूया मित्रांनो. चला मग. तर मित्रांनो गाडी भरून झालेली आहे, निघालेलो आहे अंधेरीला. अंधेरीला आपल्याला जायचं जिथे टूर्स अँड ट्रॅव्हल्स निघत आहेत, तिथून हा माल पुढे पाठवायचा आहे. हा टूर्समध्ये माल पाठवायचा आहे. हा माल ॲक्च्युली जाणार आहे तेलंगणाला. तर तेलंगणाला जाणार आहे हा माल, तो ट्रॅव्हल्सने पुढे जाणार आहे. आपल्याला ट्रॅव्हलच्या ऑफिसला माल द्यायचा आहे, मेन रोडलाच असेल ट्रॅव्हलचं ऑफिस. चला तर मग निघूया आणि जाऊया आपण लोकेशनवरती. मजा आली मित्रांनो, रिटर्न भाडं भेटलं, खूप बरं वाटलं मुंबईच्या साईडचं. तर बाबांनो आपण फायनली दहिसर टोल नाक्याला पोचलेलो आहे आत्ताशी. चला बघूया मग आता काय होतं, अजून किती वेळ लागतोय. अर्धा पाऊण तास तर लागेल माझ्या मते. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर जाऊया आपण. चला मग बघूया. टोल नाक्यावर तर पोचलोय, टोल नाका क्रॉस करूया आणि निघूया. त्यांना देऊया कॅशमध्ये पेमेंट आणि निघूया मित्रांनो. कांदिवली महिंद्रा, कांदिवलीला पोचलोय मित्रांनो. बोईसर मेट्रो स्टेशन, बोईसर. बघू शकता मित्रांनो महिंद्राची हे आहे, कांदिवलीची महिंद्रा. आता पुढे लेफ्ट साईडला मलाड आहे, मलाड एक्झिट आहे. पुढे एक्सप्रेसवरनं लेफ्ट मारला तर मलाड एक्झिट होतं. चला पटपट जाऊया, 20 मिनिटात लोकेशनवर पोचतो. खूप फास्ट आपली ट्रिप झालेली आहे. चला पुन्हा हवेला पोचलेलो आहे अंधेरीला आणि गाडी खाली करायला बी चालू झालेली आहे मित्रांनो. बघू शकता इथेच गाडी खाली केलेली आहे. यांचं ऑफिस इथं आहे मित्रांनो, शर्मा ट्रान्सपोर्ट म्हणून. पण आपण वरतीच गाडी खाली करतो, कारण वरती लसगरी येते मित्रांनो आणि इथून माल घेऊन जाते. चला तर मग हा आहे अंधेरी विले पार्ले रोड मित्रांनो. चला मग पटकन आता बघूया कोणतं भाडं वाजतंय आपल्याला. चला तर बाबांनो 7 वाजलेले आहेत, आपल्याला काय अंधेरीवरनं भाडं भेटलेलं नाही आहे. तर आपण खूप वेळ तिथं वाट बघून पण आपल्याला काही भाडं भेटलेलं नाही. आपण साकीनाक्याला येऊन थांबलेलो आहे. आता बघूया आता कोणती ट्रिप वाजते साकीनाक्यावरनं. 2 ट्रिप वाजलेल्या आहेत 400 रुपयाच्या, पण त्या आपण उचलल्या नव्हत्या.
जरा एवढं लांब आलो आहे तर म्हटलं थोडी 1000-1200 रुपयापर्यंतची भेटली तर उचलूया. बघूया आता कोणती ट्रिप भेटते, कारण आपल्याला आता 10 सेकंदाचा डिले पण नाही आहे, म्हणजे 10 सेकंदाचा डिले आहे आणि प्राईम पाडणार नाही आहे आपण. तर बघूया काय होतं आहे. आजचा धंदा आत्तापर्यंत आपला 3500 रुपये झालेला आहे. 7 वाजलेले आहेत, पण हार मानणार नाही आहे. आपल्याला अजून 1000-1500 धंदा करायचा आहे मित्रांनो. चला तर बघूया साकी नाक्यावरनं 7च्या नंतर कोणती ट्रिप वाजते. मित्रांनो 9:30 वाजायला आलेले आहेत. आपल्याला काय भाडं वाजं नाही साकी नाक्यावरून. अजून एक 10-15 मिनटं वाट बघूया, नाहीतर निघूया घराच्या दिशेने. मित्रांनो काय होतं ते बघूया. एक ट्रिप वाजलेली ठाण्याची. आपला गोल्ड लक म्हणायचं की बॅड लक म्हणायचं माहीत नाही मित्रांनो. वाजवली आणि लगेच 2ऱ्या ते 3ऱ्या सेकंदाला कॅन्सल बी केली. आपण ते भाडं उचललेलं होतं, पण ठीक आहे मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. बघूया काय होतं आहे. 10 ते 15 मिनटात वाजलं तर ठीक, नाही तर निघूया आपण आता इथून. मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे का 10:30 वाजलेले आहेत मित्रांनो, आणि आपल्याला बुकिंग वाजली नाही. 1-2 बुकिंग वाजून गेल्या मित्रांनो. लोकल होते त्या घेतल्या नाहीत. आपण काही ठिकाणी पेमेंट ऑनलाईन केलेलं आहे ॲपमध्ये. आपल्या बँकेचा इश्यू असल्यामुळे ते पण आपण ऑर्डर सोडले. आज 2-3 ऑर्डर सोडल्यामुळे आपला घाटा होऊन गेलेला आहे मित्रांनो, पण काही प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो. आपण 3400 रुपये धंदा केलेला आहे 6 वाजेपर्यंत, आणि आता 10:30 वाजलेत. काही भाडं वाजलेलं नव्हतं आत्तापर्यंत तरी. आपण घाटकोपरपर्यंत आलेलो आहे मित्रांनो. आयोग कधी हार जीत होत असते धंद्यामध्ये. हा धंदा आहे, कधी 5000 होतो तर कधी 7000 होतो तर कधी 2000वरती पण यावं लागतं. चला मग ते 13मध्ये काय झालं हे तर तुम्ही पाहिलं मित्रांनो. बघूया अजून काय भाडं आलं तर ठीक आहे, नाहीतर हा ब्लॉग आपण इथे एंड करतोय. आपण फक्त 500 रुपयाचं डिझेल भरलेलं मित्रांनो. खूप थकलो आहे, खूप कंटाळा आला बसून बसून, म्हणून घराच्या दिशेने प्रस्थान करतो आपण मित्रांनो आता. चला तर मग निघूया मित्रांनो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप चॅनलला नवीन आहे मी. जर काही चुका होत असतील तर मित्रांनो तुम्ही सांगत चला मला. काही अडथळे येतात, काही प्रॉब्लेम येतात, मी पण शिकतो आहे मित्रांनो, आणि तुमच्या पुढे तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो. चला मग मित्रांनो, मी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असं समजतो, आणि नेक्स्ट व्हिडिओ बनवायला घेतो मित्रांनो.